आफ्टरनून. सॉरी बाळांनो, माझ्याकडून थोडा उशीर झाला आज, 5-1 मिनटं. ओके, येस, कोण कोण आलं आहे? येस प्रिन्स, गुड आफ्टरनून बाळा, गुड आफ्टरनून. सॉरी फॉर द लेट. येस, चला करायची का सुरुवात? चला आपण करूया सुरुवात. हळूहळू सगळेजण येतील बरं का, अगोदरच 5 मिनटं मला उशीर झाला आहे. चला, श्री अकॅडमी या पोलीस भरतीच्या ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी आरती जाधव तुम्हाला मराठी हा विषय शिकवते. श्री अकॅडमी ही आपली कशी वेळांनो ऑफलाईन प्लस ऑनलाईन अकॅडमी आहे. ऑफलाईन कुठे आहे ते छत्रपती संभाजीनगर इथे आपली ऑफलाईन अकॅडमी आहे. ओके, चला तर आपण आता सध्या काय सुरू केले बाळा, प्रश्नोत्तरांचा आपण हे घेतलेलं आहे, सिक्वेन्स घेतलेला आहे किंवा सिरीज आपण घेत आहोत. ओके, परीक्षेच्या दृष्टीने आता जे क्वेश्चन येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे आहेत किंवा येऊ शकतील असे आहेत किंवा त्यानुसार एखादा आधारित क्वेश्चन येऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चनची एक टेक्निक कळली पाहिजे नाही का. तर तशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला घेतले जाणार आहेत. ओके, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क्स चांगले येतील. ओके, परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य क्वेश्चन सिरीज आपण सुरू करत आहोत. ओके, ठीक आहे, चला करायची सुरुवात. चला, आजचा पहिला प्रश्न बघा. सप्तमी विभक्तीचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे? 1 आहे संप्रदान, 2 आहे अधिकरण, 3 आहे अपादान आणि 4 आहे कारकार्थ. चला सांगा काय असणार आहे. येस प्रिन्स, येस बाळा, काय असणार आहे? येस वर्षाराणी, हॅलो बेटा, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. कसं काय बाळा, सी कसं काय प्रिन्स? वर्षाराणी, चला बघा, सप्तमी विभक्तीचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे असं विचारलेलं आहे. चला, येस मिस्टर गणेश, गुड आफ्टरनून. कोणता असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 अधिकरण. अधिकरण काय दाखवतं बाळांनो? आपल्याला स्थळ किंवा वेळ दाखवतो नाही का. येस, काय असणार आहे? अधिकरण कोणाचं आहे बाळांनो? सप्तमीचा असणार आहे, सप्तमी विभक्तीचा. त ई आ, आणि त्याचं अनेक वचनामध्ये सुद्धा काय होतं बाळांनो? त ई आच होतं. आता अधिकरण म्हणजे काय बाळांनो? तर त्याच्यामध्ये आपल्याला कशाचा बोध होतो? स्थळाचा होतो, काळाचा होतो, आहे की नाही. मीना शाळेत गेली, शाळेत त विभक्ती प्रत्यय स्थळ दाखवतोय. वेळेत मुलांनी यावे, वेळेत मुलांनी यावे, वेळेत, है ना. येस, म्हणजे हा काय दाखवतो बाळांनो? आपल्याला स्थळ किंवा वेळ याचा त्यातून बोध होतो. कोणत्या विभक्तीमधून? तर सप्तमी विभक्तीमधून. सप्तमी विभक्तीचा कारकार्थ काय आहे बाळांनो? तर अधिकरण आहे. ओके, येस वर्षाराणी, येस. चला बघा, बोलताना, लिहताना हे शब्द प्रकार ओळखा. हे शब्द प्रकार काय आहेत बाळांनो? नाम आहे, कृदंत आहे, विशेषण आहे की वचन आहे? चला सांगा. येस, काय असणार आहे? येस मिस्टर गणेश, प्रिन्स, वर्षाराणी, जी.एस. पाटील. ओके, व्हेरी गुड जी.एस. पाटील. येस, काय असणार आहे? कृदंत असणार आहे. काय असणार आहे बाळांनो? कृदंत असणार आहे. ओके, येस बाळा, प्रिन्स. येस, बघा, बोल हा काय आहे बाळांनो? धातू. लिह हा सुद्धा काय आहे बाळांनो? धातू. आता धातू म्हणजे काय सांगितलेलं आहे? धातू म्हणजे काय? मूळ क्रियावाचक शब्द की ज्याला प्रत्यय नसतो, की नाही, प्रत्यय नसतो. मग त्याला नारा, ले, ने हे असं काही प्रत्यय नसतात नाही का. तो स्वतंत्र असतो आणि त्याच्यातून आपल्याला फक्त क्रियेचा बोध होतो. अशाला काय म्हणतात? अशा क्रियावाचक शब्दाला, प्रत्ययरहित क्रियावाचक शब्दाला आपण काय म्हणतो? धातू. आणि ज्यावेळेस धातूला प्रत्यय लागतात त्यापासून काय म्हणणार आहे? कृदंत होतं. काय होतं?
कृदंत होतं. येस बाळा, जय शिवराय. येस अविनाश, व्हेरी गुड बाळा. येस. चला प्रश्न तिसरा बघा. बद्दल, ऐवजी, जागी, बदली ही शब्दयोगी अव्यय आहेत. कोणत्या प्रकारचे आहेत मग? शब्द संबंधवाचक, द्विकवाचक, विनिमयवाचक की परिणामवाचक? चला सांगा. येस मॅम बॅकग्राऊंड नाईस आहे. ओके बाळा, थँक्यू. थोडंसं वेगळं म्हटलं काहीतरी. येस प्रिन्स. येस काय असणार आहे? येस सगळ्यांचं बरोबर आहे. येस जयस पाटील. येस विनिमय वाचक काय असणार? विनिमय वाचक बघा. बद्दल म्हणजे एकाऐवजी आपण दुसरं घेणार किंवा माझ्याऐवजी तू जा, त्याच्या जागी याला पाठवते. बदली हे शब्द काय दाखवतात बाळांनो? आपल्याला विनिमय दाखवतात. ओके येस अविनाश. येस मग हे काय असणार आहे? बद्दल, ऐवजी, जागी, बदली हे शब्द विनिमय वाचक असणार. ओके चला प्रश्न चौथा घ्या. जर तर हे काय आहे? जर तर हे काय आहे बाळांनो? उभयान्वयी अव्ययी आहे, क्रियाविशेषण आहे, समानार्थी आहे की यापैकी नाही? चला काय आहे सांगा. ये जयस पाटील, व्हेरी गुड. येस गणेश, व्हेरी गुड. प्रिन्स, येस. काय असणार आहे बाळांनो? हे उभयान्वयी अव्यय आहे. कसं आहे? उभयान्वयी. त्याच्यामधलं कोणतं आहे? तर हे आहे संकेत बोधक. कसं? संकेत दाखवतो नाही का? जर तर म्हणजे जर तर हे काय आहे बाळांनो? उभयान्वयी अव्यय आहे. यांचं काम काय असतं? दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं. मग जर तर हा उभयान्वयी अव्यय आहे आणि उभयान्वयी अव्ययामधला कोणत्या प्रकारामध्ये येतो? तर संकेत बोधक मध्ये येतो. ओके कसा आहे? संकेत बोधक मध्ये येतो. ओके चला प्रश्न पाचवा बघा. सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? एक आहे अव्ययी भाव, दोन आहे द्वंद्व, तीन आहे बहुव्रीही आणि चार आहे तत्पुरुष समास. चला कोणता असणार आहे? सचिवालय काय असणार आहे? येस जयस पाटील, गुड. येस प्रिन्स, व्हेरी गुड बाळा. येस मिस्टर गणेश. काय असणार आहे बाळांनो याचं उत्तर? तत्पुरुष समास. काय असणार आहे? समासामधला कोणता समास असणार आहे? हा तत्पुरुष. का बरं? कारण की बघा सचिवालय हा शब्द कसा आहे बाळांनो? सचिवासाठी. आलय, आलय म्हणजे काय बाळांनो? घर नाही का? मग हा साठी प्रत्यय लागलेला आहे. चतुर्थी विभक्ती. येस विभक्ती मधला हा कोणता? विभक्ती तत्पुरुष असणार आहे. कसा असणार आहे? तत्पुरुष समास मधला कोणती? तत्पुरुष समास मध्ये येणार आहे हा विभक्ती तत्पुरुष समास. कोणता? विभक्ती तत्पुरुष समासामध्ये येणार आहे. ओके येस चला साठी हा प्रत्यय आहे. कोणती? मग चतुर्थी विभक्ती येणार आहे. ओके बघा. खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही? एक आहे विसर्ग, दोन आहे स्वरादी, तीन आहे स्वर आणि चार आहे व्यंजन. चला सांगा यापैकी कोणता प्रकार हा संधीमध्ये नाहीये? येस येस जयस पाटील, गुड. येस प्रिन्स, प्रवीण, येस व्हेरी गुड. येस मिस्टर गणेश, येस बाळा. कोणता प्रकार नसतो बाळांनो? स्वरादी. स्वरादी हा संधीमध्ये प्रकार नाहीये. संधीचे तीनच प्रकार आहेत. एक आहे स्वर, दोन आहे व्यंजन आणि तीन आहे विसर्ग संधी. ओके संधी हा चॅप्टर परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 2 ते 3 मार्क, कमीत कमी 2 मार्क तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके पोलीस भरतीसाठी संधी हा विषय चांगला करा. चला प्रश्न 7वा बघा. खालील शब्दातील काळ ओळखा. खालील शब्दामधला काळ ओळखायचा बाळांनो. आपलं वाक्य बघा काय आहे? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. चला कोणता काळ आहे? रीती भूतकाळ, रीती भविष्यकाळ, रीती वर्तमान काळ की वरीलपैकी सर्व? काय असणार आहे? चला येस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत
भविष्य, रीती वर्तमान की वरीलपैकी सर्व? येस अविनाश, कस काय बाळा? येस प्रिन्स, व्हेरी गुड बाळा प्रिन्स. येस काय असणार आहे? रीती वर्तमान काळ असणार. कसा काळ असणार बाळांनो? हा रीती वर्तमान काळ असतो. बघा, अभ्यास करतात, करत असतात, क्रिया चालू आहे की नाही, आणि शिवाय ती रीती काय आहे? कारण की याच्यामध्ये वारंवार ती क्रिया दाखवलेली आहे. आपण रीती काळ कधी म्हणतो? जेव्हा क्रियेत सातत्य असतं, ती क्रिया वारंवार दाखवली जाते, घडत असते, त्यावेळेस आपण रीती काळ लावतोय की नाही. मग रीती काळामधला कोणता काळ आहे? तर वर्तमान काळ आहे. ओके. प्रश्न 8 बघा, प्रयोग ओळखा. स्मिता दूरदर्शनवर बातम्या देते. इथे देते आहे. स्मिता दूरदर्शनवर बातम्या देते. प्रयोग कोणता आहे बघा बाळांनो? कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, 3 आहे कर्मणी प्रयोग आणि 4 आहे भाव कर्तरी प्रयोग. येस, कोणता प्रयोग असणार आहे? कोणता असणार आहे? चला, प्रयोग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करा. प्रयोग, समास, अजून अलंकार. अलंकार पण आहेच म्हणा, पण समास, प्रयोग, अलंकार हे 3 टॉपिक अगदी छान असे करून द्यायचे. ओके. खरं म्हणजे आपल्याला सगळेच टॉपिक तेवढेच महत्त्वाचे आहेत बाळांनो, पण तरीही त्यातल्या त्यात. येस अविनाश, कसं काय? प्रिन्स, मिस्टर गणेश. बघा बघा, स्मिता दूरदर्शनवर बातम्या देते. स्मिता दूरदर्शनवर बातम्या देते. कर्ता कोण आहे बाळांनो? कर्ता आहे स्मिता. कर्ता कोण आहे? स्मिता. कर्म काय आहे बाळांनो? कर्म आहे बातम्या. हे द्विकर्मिक आहे बाळांनो. कर्म काय आहे? बातम्या. काय देते? तर बातम्या देते. कोण देते? देणारा कोण म्हटलं की काय होतं बाळांनो? क्रियापदाला नारा प्रत्यय लावून आपण त्याला कोण म्हणून विचारलं तर कोण निघतो? कर्ता. बघा, स्मिता दूरदर्शनवर बातम्या देते. बातम्या देणारी कोण? देणारी कोण म्हटलं तर स्मिता, म्हणून स्मिता झाली कर्ता. आता कर्म काढायचं असेल तर आपण काय करतो बाळांनो? क्रियापदाला आपण लेले प्रत्यय लावतो आणि काय विचारतो? बघा, दिलेले काय असं विचारलं तर काय येणार आहे? बातम्या. म्हणून बातम्या काय आहे बाळांनो? कर्म आहे. बरोबर आहे. आता हा कर्ता जर मी बदलला तर क्रियापद बदलतं का बघायचा. स्मिताच्या ऐवजी मी घेते रवी. रवी दूरदर्शनवर बातम्या देतो. बघा, क्रियापद बदललं, कर्ता बदलला तर क्रियापद बदलते. म्हणून कोणता प्रयोग असणार बाळांनो? कर्तरी प्रयोग असणार आहे. बघा, रवी दूरदर्शनवर बातम्या देतो. मीना दूरदर्शनवर बातम्या देते. आता स्मितालाच घ्या, कर्म बदलून बघा. स्मिता पेपरमध्ये किंवा न्यूज पेपर, वर्तमानपत्रामध्ये, स्मिता वर्तमानपत्रामध्ये बातम्या देते. बघा, कर्म बदललं तरी क्रियापद बदललं का? तर नाही बदललं. म्हणून हे काय होणार आहे? कर्तरी प्रयोगाचं उदाहरण येणार आहे. ओके. बघा, प्रश्न 9 बघा, विजी गिशू या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. काय असणार आहे? 1 आहे विजय झाला, 2 आहे चमत्कारिक, 3 आहे जिंकण्याची इच्छा असलेला आणि 4 आहे पराभूत झालेला. चला सांगा काय असणार आहे याचं उत्तर. विजी गिशू म्हणजे काय असतं बाळांनो? त्याचा अर्थ काय आहे? येस मिस्टर गणेश. काय असणार आहे? प्रिन्स नाही. मिस्टर गणेश, व्हेरी गुड. काय असणार आहे? जिंकण्याची इच्छा असलेला त्याला म्हणायचं विजिगीषू. ओके. त्याला जिंकण्याची दुर्गम्य इच्छा आहे, खूप अशी इच्छा आहे, त्याला काय म्हणायचं आपण? विजिगीषू असं म्हणतो. ओके. प्रश्न 10 बघा, खालीलपैकी पूर्ण अभ्यासात शब्द कोणता आहे? चला, 1 आहे अल्लम टल्लम, 2 आहे घरबीर, 3 आहे लाल लाल आणि 4 आहे रिमझिम. कोणता आहे पूर्ण अभ्यासात शब्द?
कोणता बाळांनो? लाल लाल. कोणता? लाल लाल. एकच शब्द दोनदा झाला की नाही? पुढे बघा प्रश्न 11वा. अडचण या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. अडचण या शब्दाचा समानार्थी नसलेला, प्रश्न वाचायचा आपण नीट. नसलेला विचारले आपल्याला. नसलेला शब्द ओळखा. कोणता आहे? 1 आहे विघ्न, 2 आहे नुकसान, 3 आहे आपत्ती आणि 4 आहे संकट. कोणता असणार आहे? चला सांगा. येस प्रिन्स, व्हेरी गुड. येस मिस्टर गणेश, काय असणार आहे? नुकसान. काय असणार आहे? नुकसान. हा अडचण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येत नाही. विघ्न, आपत्ती, संकट हे अडचण या शब्दाचे येतात, पण नुकसान होत नाही. ओके. बघा प्रश्न 12वा. दुर्भिक्ष या शब्दाचा खालीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे? दुर्भिक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? 1 आहे सुकाळ, 2 आहे प्रबळ, 3 आहे दुर्लभ आणि 4 आहे दुष्कर्म. चला सांगा. दुर्भिक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असणार आहे? येस अविनाश, मिस्टर गणेश. कस काय मिस्टर गणेश 4? काय असणार बाळा? दुर्भिक्षेचं सुकाळ असणार आहे. काय असणार आहे? सुकाळ. दुर्भिक्ष म्हणजे कमतरता असणे, उणीव, कमतरता असणे, एखाद्या गोष्टीची नाही का कमी असते ते दुर्भिक्ष. सुकाळ म्हणजे भरपूर असणे. प्रबळचं काय येणार आहे? दुर्बळ. दुर्लभ नेहमी मिळतं ते नाही का. दुष्कर्म सुकर्म. ओके. प्रश्न 13वा बघा. निळू नावाचा काळा कुत्रा होता. विशेषण ओळखा. बघा निळू नावाचा काळा कुत्रा होता, यामध्ये विशेषण कोणतं आहे वाक्यामध्ये ते सांगायचं आहे. 1 आहे निळू, 2 आहे नाव, 3 आहे काळा आणि 4 आहे कुत्रा. येस सांगा काय असणार आहे? कोणतं विशेषण आहे या वाक्यामध्ये? चला सांगा. येस मिस्टर गणेश, व्हेरी गुड. प्रिन्स, व्हेरी गुड बाळा. काय असणार आहे बाळांनो? काळा. काळा हे काय आहे? विशेषण आहे. बघा कुत्रा हे नाम आहे. कुत्रा हे नाम आहे आणि नामाची अधिक माहिती कोणी सांगितली? तर काळा या शब्दाने सांगितलेली आहे. म्हणून काळा हा काय आहे बाळा? याच्यामध्ये विशेषण आहे. काय आहे? विशेषण आहे. ओके. प्रश्न 14वा. भले बुरे हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? चला सांगा. भले बुरे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? 1 आहे द्विगु, 2 आहे द्वंद्व, 3 आहे तत्पुरुष आणि 4 आहे कर्मधारय. चला सांगा कोणतं असणार आहे? येस येस कोणतं असणार आहे बाळांनो? व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आपला व्हिडिओ. ओके. काय असणार आहे याचं उत्तर? चला. येस गणेश, व्हेरी गुड. येस काय असणार आहे बाळांनो? द्वंद्व समास. कोणता? द्वंद्व. भले किंवा बुरे किंवा भले अथवा बुरे हे वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये येतं नाही का? येस कोणता? वैकल्पिक द्वंद्व समास. प्रश्न 15 बघा. 4 रस्ते एकत्र येतात ते ठिकाण. काय आहे ते ठिकाण? तिठा, वेस, चौक की गाव? चला सांगा. 4 रस्ते जिथे एकत्र येतात त्याला काय म्हणतात? येस मिस्टर गणेश, व्हेरी गुड. प्रिन्स, येस. येस काय म्हणतात बघा त्याला? चौक असे म्हणतात. गावाची वेस असते तिठा. येस बाळा. ज्ञानदा, येस व्हेरी गुड. बघा अकर्मक धातूचा गट निवडा. अकर्मक धातू, धातू म्हणजे काय
मधला अकर्मक धातूचा गट कोणता आहे? चला सांगा. अविनाश? नाही बाळा. येस. असणार आहे आजकाल, मागे, पुढे हा असणार आहे अकर्मक धातूचा गट. ओके. पुढील काव्य पंक्तीमध्ये आलेला अलंकार ओळखा. वने पसरली वाटी जशी शाल पांघरली. बघा काय आहे काव्य पंक्ती? वने पसरली वाटी जशी शाल पांघरली. कोणता असणार आहे? एक आहे उत्प्रेक्षा, दोन आहे यमक, तीन आहे उपमा आणि चार आहे श्लेष. कोणता असणार आहे? येस ज्ञानदा. मिस्टर गणेश? वने पसरली वाटी जशी शाल पांघरली. त्याला सांगा काय असणार आहे? कोणता असणार आहे? उत्प्रेक्षा असणार आहे. काय असणार बघा? जणू, जशी, गमे, वाटे, भासे, हे तर त्याला काय म्हणतो आपण बाळांनो? उत्प्रेक्षा अलंकार लागतो नाही का? म्हणजे उपमेय हे जण उपमानासारखेच आहे असं वाटतं बघा. वने पसरली वाटी जशी शाल पांघरली. वन कशी पसरली बाळांनो? जसं काय ती पसरली ज्या पद्धतीने की आपल्याला काय वाटतं जणू काही शालच पसरलेली आहे बघा. जशी, जणू, जशी. प्रश्न 18 बघा. मुलगा पुस्तक वाची या वाक्यातील काळ ओळखा. त्याला काळ सांगा कोणता आहे? एक आहे रीती भविष्य, दोन आहे रीती भूतकाळ, तीन आहे रीती वर्तमान काळ आणि चार आहे साधा काळ. कोणता असणार आहे? त्याला सांगा. येस मिस्टर गणेश? काय असणार बघा? मुलगा पुस्तक वाची. नाही प्रिन्स, ते भविष्य काळाचा काय बोध होते बाळा? मुलगा पुस्तक वाची याच्यामधून कोणती क्रिया दिसते? तो वाचत होता नाही का? भूतकाळाची. आणि शिवाय वाची हे रीती भूतकाळामध्ये जाते. प्रश्न 18 बघा. ज्याच्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणतात? एक आहे सर्वनाम, दोन आहे अव्यय, तीन आहे क्रियापद आणि चार आहे कर्म. काय असणार आहे? येस. ज्याच्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? कर्म असं म्हणतात. ज्याच्यावर क्रिया घडते तो कर्म, जो क्रिया करतो त्याला कर्ता म्हणतात, होय की नाही? म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणतात? कर्म असं म्हणतात. ओके. प्रश्न 20 किंवा शेवटचा प्रश्न बघा. मार्च नंतर एप्रिल महिना येतो. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्द आहे नंतर. ओके. एक आहे क्रियाविशेषण, दोन आहे शब्दयोगी अव्यय, तीन आहे उभयान्वयी अव्यय आणि चार आहे क्रियाविशेषण अव्यय. चला
टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे बाळांनो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मराठीचे किंवा गणिताचे आपल्या चॅनलवरती जे काही क्वेश्चन्स आहेत ते सगळे मिळतील, तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळेल. ओके, तर टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, सगळ्यांनी तिला सबस्क्राईब करा. ओके, जॉईन करा. चला, याचं उत्तर काय असणार आहे बाळांनो? बघा, मार्च नंतर हा काय दाखवते बाळांनो? शब्दयोगी अव्यय आहे की नाही. नामाला किंवा सर्वनामाला लागून आलेला शब्द हा काय असतो? शब्दयोगी अव्यय असतो. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे शब्दयोगी अव्यय. येस मिस्टर गणेश प्रिन्स, व्हेरी गुड. येस. ओके, चला, अशा प्रकारे आपलं आजचं संभाव्य क्वेश्चनची सिरीज झालेली आहे. उद्या परत आपण असेच नवीन क्वेश्चन्स घेऊन येऊ.